आत्ता 12वीच्या मुलांचं हॉल तिकीट आलंही असेल आणि त्यांना कळलं असेल की आपला नंबर आपल्याच कॉलेजला आहे की दुसऱ्या कोणत्या कॉलेजला, आणि जर दुसऱ्या कोणत्या कॉलेजला नंबर आला असेल तर तुम्ही नशिबाच्या भरोश्यावर बसू नका, अभ्यास करायला चालू करा. आणि हॉल तिकीट आल्यावर तुम्हाला अजून एक गोष्ट कळली असेल की तुमच्या मागं पुढं कोण आले. जर हुशार व्यक्ती कोण आला असेल तर ठीक आहे, आणि जर कोण तुमच्यातलंच दळभद्री आलंय जे तुमच्याच भरोश्यावर बसलंय तर मग तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि जर कोणती हुशार मुलगी तुमच्या मागे पुढे असेल तर तुम्हाला अजून अभ्यास करावा लागेल. ती वर्षभर तुमच्या मांडीवर जरी बसलेली असली, तुमची जिगरी जरी मैत्रीण असली तरी मुलगी पेपरच्या टायमाला तुम्हाला अजिबात दाखवणार नाही. मुली फक्त प्रेमात स्वार्थी नसतात, त्या सगळ्या बाबतीत स्वार्थी असतात. त्यामुळे त्यांच्या भरोश्यावर अजिबात बसू नका. आणि तुमचा नंबर तुमच्याच कॉलेजला लागला असेल, मागे पुढे हुशार मुले आलेले असतील म्हणून खुश होऊ नका. पेपरचं टेन्शन घेणं सोडून देऊ नका. आणि आजकाल सगळ्याच वर्गांमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत आणि तुमच्याच कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजचे सुपरविजनला शिक्षक येतात, आणि जर त्यांनी तुम्हाला बघू नाही दिलं आणि कॅमेरे जर चेक होत असतील तर अक्षरशः पेपर चालू असताना तुम्ही रडसाल अभ्यास करा. तुम्ही पेपरला बसलेत, एका पण प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, कॉप्या पण करता येत नाही, शिक्षक कडक आहेत, मागच्याच पुढच्याच पण बघता येत नाहीये. किती भारी सुंदर गर्लफ्रेंड असू द्या, किती घरी प्रॉपर्टी असू द्या, रडायला चालू होतो माणूस डायरेक्ट, अख्खे डोळे लाल. मित्र बाहेर वर्गात भेटला का डायरेक्ट पाया पडसान त्याच्या, मेलो माणसाना.